हॅलो एव्हरीवन, आज आपण मिसळपावची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी थोडा कढीपत्ता, एक मिरची, थोडीशी कोथिंबीर, एक टोमॅटो, एक कांदा आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। मसाल्यांमध्ये आपल्याला 1 चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर व 1 चमचा जिरा पावडर घ्यायची आहे। आपल्याला इथे लाल तिखट घ्यायचं नाही आहे, कारण आपण इथे अख्खे मसाले वापरणार आहोत। अख्ख्या मसाल्यांमध्ये मी 2 दालचिनीचे तुकडे, 1 छोटी इलायची, 1 मोठी इलायची, 4 तमालपत्र, 4 मिरी व 4 लवंग घेतलेले आहेत। कुकरमध्ये 2 चमचे तेल ॲड करायचे आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात अख्खे मसाले ॲड करायचे आहेत। गाइस, वॉइस ओवरमध्ये काही चुकी होत असल्यास छोटी बच्ची समझ के माफ़ कर दो यार, क्योंकि अभी यूट्यूब चैनल स्टार्ट किया है। त्यानंतर तेलामध्ये कढीपत्ता, मिरची व ठेचलेला लसूण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। लसूण व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यात कांदा ॲड करणार आहोत। कांदाही तेलात चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडा ब्राऊन झाल्यानंतर आपण त्यात टोमॅटो ॲड करणार आहोत। टोमॅटो परतल्यानंतर त्यात आपल्याला थोडे मीठ घालायचे आहे, त्यामुळे टोमॅटो लवकर नरम होतो। कांदा टोमॅटो शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवायचे आहे। वाटीमध्ये आपण जे मसाले काढून घेतलेले ते आता आपण त्यात टाकणार आहोत व चांगले तेलात मसाला परतून घ्यायचा आहे। मसाला व्यवस्थित परतून झाल्यावर त्यामध्ये 5 तास भिजत घातलेले हिरवे वाटाणे मी त्यात ॲड करणार आहे। त्यानंतर आपल्याला 2 ग्लास पाणी व थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे। आता आपण त्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करायचे आहे। आपण आधीसुद्धा मीठ ॲड केलेले, त्याप्रमाणे चव बघून मीठ ॲड करायचे व मी आता कुकरला 5 शिट्या घेणार आहे। अशी आपली वाटाण्याची गरमागरम मिसळ रेडी आहे। आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे। यूजुअली आपण मटकीची मिसळ खातो, पण वाटाण्याची ही मिसळ एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा व चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।